या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अप्पूवर पुढचे उपचार सुरू व्हावे त्यासाठी सावली जगन्नाथने दिलेले पैसे लगेच हॉस्पिटलमध्ये जमा करते आणि मग त्यानंतर अप्पूवर पुढच्या उपचारांना सुरुवात होते। तर सावलीचे आई बाबा रडतच तिला म्हणतात की सावली तू आमच्यासाठी तुझं सगळं घरदार सोडून आली। तर सावली म्हणत असते की आई बाबा मी का येणार नाही, अप्पू माझा भाऊ आहे। तर सावलीची आई म्हणत असते की हो बाळा, पण आता तुला तुझ्या घरी परत जायला हवं, आज पाडवा आहे, तिथे सगळेजण तुझी वाट बघत असतील। आणि त्यावेळी सावली म्हणते की हो आई, मी सगळी तयारी करूनच इथे आले होते, आता मी बहिणीचं कर्तव्य तर पार पाडलं, पण आता मला बायकोचं आणि सुनेचं कर्तव्य पार पाडायचं आहे। आणि तिचं हे बोलणं ऐकून आईबाबासुद्धा तिचं कौतुक करतात आणि सांगतात की आता तू तुझ्या घरी जा। आणि त्यावर सावली म्हणते की हो, पण जर तुम्हाला कशाचीही गरज लागली ना तर प्लीज मला लगेच फोन करा। आणि त्यावर ते दोघेजण हो म्हणतात आणि सावली धावतच तिच्या घरी जाण्यासाठी निघते। दुसरीकडे सगळेजण सावलीची वाट पाहत असतात। मग तिलोत्तमा चिडून म्हणते की सारंग, आता आपण अजून किती वेळ वाट बघायची, मला असं वाटतं की आपण पूजा करून घेऊ। पण सारंग म्हणत असतो की नाही आई, आपण अजून थोडा वेळ सावलीची वाट बघू, माझी खात्री आहे की ती नक्की येईल। आणि त्याचं ते बोलणं ऐकून तिलोत्तमा चिडते पण काही बोलत नाही। दुसरीकडे सावली धावत पळत घरी जाण्यासाठी निघालेली असते। तर इकडे काही वेळाने पुन्हा तिलोत्तमा म्हणते की सारंग, ती मुलगी आता येईल असं मला वाटत नाही। आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई, तू सतत ती मुलगी असं का बोलतीये, मला मान्य आहे की तुला ती आवडत नाही, ती या घराची कोणीही लागत नाही, अगं पण ती कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे, तिला तिचं एक नाव आहे। पण सारंग जसं बोलणं ऐकून तिलोत्तमा चिडून म्हणते की सारंग, मला ती मुलगी अजिबात आवडत नाही, मी त्या मुलीला या घरातील सदस्य मानत नाही आणि मुळात तिलासुद्धा आपण महत्त्वाची वाटत नाही। जर आपण तिची प्रायोरिटी असतो ना तर ती आत्ता इथे असती, पण ती आहे का, नाही ना। आणि शेवटी मग सारंग वैतागून म्हणतो की ठीक आहे, उभारतो मी गुढी। आणि मग त्यानंतर तो गुढी उभारण्यासाठी पुढे जातो। तर इकडे सावली धावत पळत घरी जात असताना नेमकी समोरून येणाऱ्या गाडीला धडकते, मात्र थोडक्यात तिचा जीव वाचतो। तर इकडे सारंग गुढी उभारत असताना अस्मी मुद्दाम त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की सारंग, मी तुला मदत करू का। मात्र त्यामुळे सारंग पटकन बाजूला होतो आणि ती गुढी खाली पडणार हे पाहून सगळेजण घाबरतात। पण तितक्यात सावली त्या ठिकाणी येते आणि गुढीला आधार देत तिला सावरते। सावलीला पाहून सारंग, बबलू, सोहम, सखदेव, अमृता, चंद्रकांत आणि नील या सगळ्यांनाच खूप आनंद होतो। परंतु राजकुमार, ऐश्वर्या, अस्मी आणि तिलोत्तमा यांचा तर चेहराच पडतो। आणि मग त्यानंतर सावली आणि सारंग दोघेजण मिळून गुढी उभारतात। सावलीला पाहून सारंग तर खूपच आनंदात असतो, अस्मीचा मात्र चेहराच पडतो, ती रडतच बाजूला होते। तर अमृता म्हणत असते की आई, बघितलं ना, देवाची सुद्धा हीच इच्छा होती की सारंग आणि सावलीने गुढी उभारावी। आता मला असं वाटतं की पूजासुद्धा तुम्ही त्या दोघांनाच करू द्यावी। आणि त्यावेळी तिलोत्तमा काहीच बोलत नाही आणि मग त्यानंतर अमृताच त्या दोघांना गुढीची पूजा करायला सांगते। सावली आणि सारंग एकत्र गुढीची पूजा करतात, आशीर्वाद घेतात आणि त्या दोघांना एकत्र पाहून घरातील काही जण खूप आनंदात असतात, काहींचा मात्र चेहराच पडतो। त्यानंतर सगळे विधी पूर्ण झाल्यावर तिलोत्तमा सगळ्यांनाच घरात बोलावते। सगळ्यांनाच जाणून घ्यायचं असतं की सावली नेमकी कुठे गेली होती। तिलोत्तमा तर खूपच चिडलेली असते, त्यामुळे सावली अमृताच्या पाठीमागे लपून बसते आणि ते बघून राजकुमार चिडतो। तो म्हणत असतो की ए मुली, तू बाहेर ये, असं लपून बसायला काय झालं आहे, कुठे गेली होतीस तू नक्की। आणि त्याचा आवाज वाढला आहे हे पाहून सारंग रागात त्याच्याकडे पाहतो, त्यामुळे राजकुमार गप्प होतो। तर सावली खूप घाबरलेली असते, तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही। आणि मग त्यानंतर सारंगच म्हणतो की आता आपण मुद्द्यावर येऊयात का। तर ऐश्वर्या म्हणते की हो प्लीज, मी त्याचीच वाट बघते। आणि मग सारंग म्हणतो की आज आपल्याला इथे नेमकं कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलतंय याचा न्यायनिवाडा करायचा आहे। आणि ते ऐकून अस्मी म्हणते की या मुलीच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत। तर अमृता म्हणते की फक्त बोलून चालणार नाही, तुझ्याकडे खरंच काही असेल ना तर ते पुरावे दाखव आम्हाला। आणि त्यावेळी अस्मी म्हणते की हो वहिनी, माझ्याकडे पुरावा आहे म्हणूनच मी बोलते। आणि मग ती लगेच तिच्या मोबाईलमध्ये असणारा सावली आणि जगन्नाथचा फोटो सारंगला दाखवते। तो आजचाच फोटो असतो जेव्हा जगन्नाथ सावलीला पैसे देत असतो। आणि तो फोटो अस्मी सगळ्यांना दाखवत म्हणते की बघितलं ना, ही मुलगी जगन्नाथकडून पैसे घेते, म्हणजे ती अजूनही त्याच्या संपर्कात आहे। आणि ते पाहून तिलोत्तमा म्हणते की आता तर सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात, ही मुलगी जगन्नाथकडून पैसे घेते म्हणजे ती अजूनही त्याच्या संपर्कात आहे आणि आपल्या विरोधात काहीतरी कटकारस्थानच करते।
आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. चंद्रकांत सावलीला विचारत असतात की सावली बाळा, तू त्यांच्याकडून पैसे का घेतले? तर तिलोत्तमा म्हणते की हे तुम्ही तिला का विचारताय? तर राजकुमार म्हणत असतो की सारंग, आता तूच सांग पुढे काय करायचं? आणि त्यावेळी सारंग अस्मीकडे बघून विचारतो की अस्मी, तू सुद्धा जगन्नाथजींकडून पैसे घेतले होते ना माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करण्यासाठी? आणि ते ऐकून अस्मीचा चेहराच पडतो. पण ऐश्वर्यामध्ये पडत म्हणते की हे बघ सारंग, अस्मीने असं केलं होतं, मात्र त्यानंतर ती खरंच तुझ्या प्रेमात पडली आणि म्हणूनच तर त्या जगन्नाथने तिला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं आणि या मुलीला तिच्या जागी पाठवलं. आणि अस्मी जगन्नाथसाठी काम करत होती, पण आता तर ती काम करत नाही आहे ना. मात्र ही मुलगी अजूनही त्या माणसासाठी काम करते आणि आपल्याकडे त्याचे पुरावेसुद्धा आहेत. त्यावेळी मग राजकुमारही म्हणू लागतो की बोल सारंग, आता काय करायचं? सगळं तर काही स्पष्ट झालंय ना रे. पण तितक्यात नील म्हणतो की दादा, मला असं वाटतं की सारंगला बोलू द्यावं, त्याला त्याचा निर्णय घेऊ द्यावा, आपण त्याच्यावर कोणतंही प्रेशर टाकायला नको. आणि ते ऐकून मग सारंग बबलूला विचारतो की बबलू, अस्मीने आत्ता जो फोटो दाखवला तो खरा आहे ना? तर बबलू म्हणतो की हो सारंग दादा, हा फोटो खरा आहे. मी स्वतः सावली वहिनीला जगन्नाथजींकडून पैसे घेताना पाहिलं. आणि ते ऐकून सावलीला धक्का बसतो. तर ऐश्वर्या म्हणते की बघ सारंग, आता तर आपल्याकडे 2 पुरावे आहेत. पण सारंग म्हणतो की थांब ऐश्वर्या, आधी आपण बबलूचं सगळं बोलणं ऐकून तरी घेऊ. आणि मग तो बबलूला विचारतो की तू नेमकं काय बघितलं सांग बरं सगळ्यांना. आणि मग बबलू सांगू लागतो की मी सावली वहिनीचा शोध घेत असताना सखदेव दादाचं फोनवरचं बोलणं ऐकलं आणि मग मला कळलं की अप्पू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. म्हणून मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो, तर तिथे जाऊन समजलं की अप्पूची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू करण्यासाठी पैशांची गरज आहे. आणि मग त्यानंतर तो पुढे जे जे काही घडलेलं असतं ते सगळ्यांना सांगतो. आणि त्याचसोबत जगन्नाथमध्ये आणि सावलीमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते देखील तो सगळ्यांना ऐकवतो. त्याने व्हिडिओज काढून आणलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच समजतं की फक्त आणि फक्त अप्पूच्या उपचारांसाठी सावलीने जगन्नाथजींकडून पैसे घेतले. खरं तर तिने पैसे घेतले नाहीत, तर त्यांनीच आग्रह करून तिला ते पैसे दिले बापाच्या नात्याने. आणि हे सगळं काही पाहून ऐकून अस्मीचा तर प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. आणि मग त्यानंतर सारंग सगळ्यांना सांगतो की बघितलं ना, सावलीने पैसे का घेतले होते ते. खरं तर तिने याआधी जगन्नाथजींकडून पैसे घेतले होते की नाही मला माहीत नाही, पण आत्ता तिने ते पैसे फक्त अप्पूच्या उपचारासाठी घेतले. आणि मग तो अस्मीलासुद्धा म्हणतो की अस्मी, आता तू हा जो काही खेळ खेळतेस ना तो बंद कर, नाहीतर माझ्या मनातून पूर्णपणे उतरशील. उगाच तू सत्याला असत्याचा मुखवटा चढवण्याचा प्रयत्न करू नको. सावलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ते ऐकून अस्मी रडतच तेथून निघून जाते. इतर सगळेजण देखील खाली मान घालूनच तेथून निघून जातात. आणि मग सारंग सावलीसोबत बोलायला पुढे येतो. तो सावलीला म्हणत असतो की तू असं समजू नको की मी तुझी बाजू घेतली. खरं तर ना, मी सत्याची बाजू घेतली, मात्र तू आज जिंकूनसुद्धा हरली आहेस. आणि ते ऐकून सावली रडतच विचारते की तुम्ही असं का बोलताय सारंग सर? तर सारंग म्हणत असतो की सावली, तुला पैशांची गरज होती तर तू मला का नाही सांगितलं? तू तुझ्या हक्काच्या माणसाकडे, तुझ्या मित्राकडे का नाही आली? तू जगन्नाथजींकडे का गेली? तू माझ्याकडे आली नाही म्हणजे याचा एकच अर्थ होतो की आपल्या मैत्रीत अजूनही कशाची तरी कमी आहे. खरंच तुझ्या अशा वागण्यामुळे ना तू मला दुखावलंय. आणि मग तो नाराज होऊनच तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.